मित्रांनो हा एकदा व्हिडिओ पाहून घ्या, नंतर सांगतो तुम्हाला काय विषय झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज भोसले आंबागावचा रहिवासी. तर आपण व्हिडिओ मध्ये बघितला असेल जरांगे पाटलाने एक वयोवृद्ध काका अपशब्द वापरतायत. हे काका बघा आपल्या भेडेगावचे असल्यामुळे यांची भेट घ्यायला आम्ही भेडेगावच्या दिशेने निघालो होतो. तर जरांगे पाटलांना अपशब्द वापरल्यामुळे वसमत तालुक्यातील सर्वच लोक बघा भेडेगाव मध्ये शिरले होते. एवढे सगळे लोक पाहून काका तर म्हणला हे खाऊनच मरतात. काकाची अक्कलकोट माती खाय गेली की बघा. म्हातारपंच मरायचं घरामध्ये, पण उगाच मराठा समाजाला खेटायला लागले. तर मराठ्यांनी एवढी मुंबई गार केली, हे बघा इथंच उड्या मारायली. तर मित्रांनो बघा आम्ही गावात शिरल्यावर एक गोटे गायब झाले होते की त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी निर्णय केला की कुरुंदा पोलीस स्टेशनला जायचं आणि तक्रार नोंदवायची. मग काय निघालो कुरुंदा पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन मध्ये बघा भलता मॉल होऊन राहिला. पोलीस स्टेशन मध्ये बघा पीएसआय एसपी गिसपी सगळ्याला बोलून टाकलं आणि यांच्यावर लगेच कारवाई करायला सांगितलं. आता एक दिसलं की तोप मारतात आहे बघा. आता यांना कळून चुकलं की मराठ्याच्या नादी लागणं म्हणजे किती महागात पडलं. तर मित्रांनो लाईक फॉलो शेअर करा. दिसलं की तिथंच मारा. थँक्यू. भेटू समाजावर असेल अशा पद्धतीचे वक्तव्य असतील, तशा पद्धतीचे काही समाजामध्ये विद्वेष पेरण्याचे विधानं असतील, हे घडत आहेत. त्याच्यामुळं आपण शांततेच्या मार्गानं पोलीस प्रशासनाकडे रितसर जे काय असेल ते आपण सगळं करू. उदाहरण सांगायचं म्हटलं तर मागच्या वेळेस 59 मोर्चे आपण मुकमोर्चे काढले. या महाराष्ट्रामध्ये कुणाच्याही काडीला देखील केसाला देखील धक्का लागला नाही किंवा कुणाच्या आई बहिणीच्या बाबतीत अपशब्द उद्गारला गेला नाही. हा देखील आपला इतिहास आहे.